राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दिवाळी साजरी करा, घराघरात रामज्योती लावा। 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, पंतप्रधानांचं आवाहन। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्षी, पंतप्रधानांचं विधान। 2024 ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी, संजय राऊतांचा दावा। तर ईव्हीएम नसतं तर भाजप ग्रामपंचायत निवडणुकीतही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। तंबूत राहणाऱ्या प्रभू श्रीरामांसह 4 कोटी गरिबांना पक्क घर दिलं, भव्य राम मंदिराच्या बांधकामावरून मोदींचं वक्तव्य। अयोध्येत पंतप्रधान मोदींकडून अयोध्या धाम स्टेशन आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। मोदींकडून अयोध्येमधून 2 अमृत भारत तर 6 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा। अयोध्येतील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, मनसेची पंतप्रधान मोदींकडे मागणी। राम मंदिरासाठी बाबरी ढाचा पडला तेव्हा मी अयोध्येतच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। तर फडणवीसांच्या वजनामुळेच बाबरीचा ढाचा खाली आला असेल, उद्धव ठाकरेंची उपरोधिक टीका। फडणवीसांवर टीका करून उद्धव ठाकरे स्वतःचीच किंमत कमी करून घेत आहेत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। अजितराव हवा तेज चल रही है, टोपी उड जाएगी असं म्हणत संजय राऊतांची टीका। तर अमोल कोल्हे यांनी बेईमानी केली नाही म्हणून पाडणार का, राऊतांचा अजितदादांना सवाल। डीपीडीसी चालवणारे आता जरा भरकटलेत, सुळेंचा अजित पवारांना टोला। तर वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होणार असल्याचीही माहिती। सुप्रीताई, काँग्रेसला जे सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं, शेतकरी आक्रोश मोर्चातील सांगता सभेत बाळासाहेब थोरात यांचा स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना टोला। राज्यात 1 फूल 2 डाऊटफुलचं सरकार, शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेतून अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल। कुणाला तिकीट मिळणार याची चिंता तुम्ही करू नका, प्रयत्न सोडू नका, आपला विजय पक्का, देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना सूचना। मावळमध्ये अजित पवारांना धक्का, दादांचे समर्थक संजोग वाघेरे ठाकरे गटात प्रवेश, वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित। जागा वाटपावर बोलणी दिल्लीतच होईल, बिघाडी होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरूनही चर्चा सुरू, ठाकरेंची माहिती। जिंकेल त्याची जागा हे फक्त महाविकास आघाडीच नव्हे तर इंडियाचं सूत्र। 48 जागांचं वाटप मेरिटनुसारच होईल, 23 जागांच्या दाव्यावर कुणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची स्थानिक नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी, काँग्रेस आणि ठाकरे गटात सामना रंगण्याची शक्यता। राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतील, मनसे शिंदे गटाच्या युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडे यांचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा, मराठवाड्यापासून दौऱ्याला सुरुवात। दादा गटाला मिळणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघात दादांच्या सभा। अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा राजकीय की लोकांच्या हिताचा, अमोल कोल्हेंचा सवाल। तर देशामध्ये लोकशाही आणि प्रत्येकाला दौरे करण्याचा वैयक्तिक अधिकार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सुनील केदार यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, शिक्षेच्या स्थगितीची मागणी न्यायालयानं फेटाळली। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 613 वर, आज 172 कोरोना रुग्णांची नोंद। तर राज्यामध्ये JN1चे 10 रुग्ण।